श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात मनातील गोंधळ कमी होऊन शांतता मिळेल का? नात्यांमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होतील का? करिअरमध्ये नवीन संधी आणि प्रगतीचे दरवाजे उघडतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन स्थैर्य मिळेल का? ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात ती आनंदाची बातमी मिळणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तूळ राशींसाठी संतुलन, विचार आणि नवीन दिशा देणारा ठरेल. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता कमी होऊ लागेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकांवर स्पष्टपणे दिसेल. समाजात, कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारात तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल. काही लोकांना अचानक नवीन ओळखीमुळे भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या संधी मिळू शकतात. मात्र प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा मानसिक ताण वाढवू नका. काही वेळा स्वतःच्या मनाचं ऐकणंही गरजेचं असतं. या आठवड्यात तुम्ही अनेक गोष्टींचा खोलवर विचार कराल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तयारी सुरू कराल. जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःसाठी नवीन मार्ग निवडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचं कौतुक मिळू शकतं. वरिष्ठ अधिकारी तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे प्रभावित होतील. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्यासाठी नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. मुलाखती, प्रेझेंटेशन किंवा ऑफिस मीटिंगमध्ये तुमची बोलण्याची शैली लोकांना प्रभावित करेल. काही लोकांना परदेशी कंपनी किंवा ऑनलाईन क्षेत्रातून संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ ग्राहक वाढवणारा ठरेल. सौंदर्य, कला, फॅशन डिझाईन, सोशल मीडिया, कन्सल्टन्सी किंवा पार्टनरशिप व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. मात्र भागीदारीतील व्यवहार पूर्णपणे स्पष्ट ठेवा. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकते, त्यामुळे तुमच्या योजना प्रत्येकासमोर उघड करू नका. शांतपणे केलेलं काम पुढे मोठं फळ देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम पण सुधारणा करणारा ठरेल. सुरुवातीला खर्च वाढल्यासारखा वाटेल. घर, सौंदर्य, कपडे, प्रवास किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहकांमुळे फायदा होईल. मात्र या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फायदेशीर राहू शकतो. काही लोकांना दागिने, भेटवस्तू किंवा पैशांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर वाटेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरेल. नात्यांमध्ये सुरू असलेला तणाव कमी होईल. जोडीदारासोबतचा संवाद वाढेल आणि भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करता येतील. अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यता आहे. एखादी ओळख हळूहळू प्रेमात बदलू शकते. सोशल मीडिया किंवा मित्रांच्या माध्यमातून नवीन नातं सुरू होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही लोक जोडीदारासोबत नवीन योजना आखतील. घर, वाहन किंवा भविष्यासंबंधी चर्चा होऊ शकते. मात्र छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. काही वेळा शांत राहणं हेच नातं टिकवण्याचं मोठं साधन असतं. आठवड्याच्या शेवटी प्रेमात गोडवा आणि जवळीक वाढलेली दिसेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण बऱ्यापैकी सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोप्याची भावना वाढेल. काही लोकांच्या घरी शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. भावंडांशी असलेले मतभेद कमी होतील. जुन्या विषयांवर पुन्हा चर्चा होऊन गैरसमज दूर होतील. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात विशेष उपयोगी ठरेल. महिलांवर घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्याचवेळी कुटुंबाकडून सहकार्यही मिळेल. लहान मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. काही लोकांना नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढल्याने आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि प्रगती दोन्ही देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. कला, डिझाईन, मीडिया, कायदा, भाषा किंवा व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ विशेष चांगला राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून किंवा कुटुंबाकडून कौतुक मिळेल. मात्र मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल आणि मी हे करू शकतो अशी भावना निर्माण होईल. आध्यात्मिक जीवन.
या आठवड्यात मनाला शांततेची गरज जास्त जाणवेल, त्यामुळे अध्यात्माकडे आकर्षण वाढेल. मंदिरात जाणं, ध्यान करणं किंवा शांत ठिकाणी वेळ घालवण्याची इच्छा होऊ शकते. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ नामजप केल्याने मनातील अस्वस्थता कमी होईल. काही लोकांना स्वप्नातून किंवा अचानक मिळालेल्या अनुभवातून सकारात्मक संकेत मिळू शकतात. या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या मनाचा आणि भावनांचा अधिक खोलवर विचार कराल, त्यामुळे मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनाल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. प्रवासादरम्यान नवीन ओळखी आणि फायदेशीर संधी मिळू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या आणि घाईगडबड टाळा. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आनंददायी प्रवास मानसिक ताण कमी करेल आणि मन प्रसन्न ठेवेल. उपाय. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. ओम शुक्राय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू महिलांना पांढऱ्या वस्तू दान करा. घरात सुगंधी वातावरण ठेवा. श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने मानसिक शांतता लाभेल. एकूण तूळ राशींसाठी हा आठवडा मानसिक संतुलन, नवीन संधी आणि नात्यांमध्ये सुधारणा घेऊन येणारा ठरेल. सुरुवातीला काही गोष्टींबाबत संभ्रम वाटला, तरी आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. काही अनपेक्षित घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव अधिक होईल. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठं यश देऊ शकतात. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देईल. जीवनात शांत मन आणि योग्य संतुलन ठेवणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने पुढे जातो. धन्यवाद.